नमस्कार मित्रांनो, श्रीमंत कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। मी सुजित साठे आपल्या सर्वांचं स्वागत करतो। आजचा जो विषय आहे तो खूप महत्त्वाचा विषय आहे। कसं असतं माहिती आहे का, ज्यावेळेस आपण आयुष्य जगत असतो बऱ्याचशा गोष्टी असतात ज्या आपण फॉलो करत नाही आणि त्यामुळे काय होतं माहिती आहे का, आपल्याला आयुष्यामध्ये जास्त कधी आनंद नाही मिळत। आपण दुःखाच्या रस्त्याने चालत असतो, पण त्या गोष्टी आपल्याला एक्झॅक्टली लक्षात येत नाहीत। सध्याची गोष्ट सांगायची झालं तर आमच्या गावामध्ये सध्या एक सप्ताह चालू आहे आणि ज्यावेळेस मी त्या ठिकाणी जाऊन बघतो ना, खूप कमी लोक येतात। यंग जनरेशनचं प्रमाण तर ते हार्डली 1% आहे आणि ऑलरेडी तिथे जेवढे लोक आहेत ना, त्यातले ते 60 ते 70% लोक पूर्ण रिटायर आहेत। बऱ्याचशा लोकांना ऐकू येत नाही, दिसत नाही, काय चाललंय कळत नाही, तरी पण आपलं ते देवाधर्माचं आहे म्हणून येतात। पण त्या गोष्टीची सगळ्यात जास्त गरज ही आपल्याला असते, पण आपण त्या गोष्टीला भरपूर दुर्लक्ष करतो। आता ज्यावेळेस मी बघतो ना, होळीचे सेलिब्रेशन्स चालू आहेत, सगळे जातात, तुफान गर्दी असते, पण कधी सप्ताह बसला ना, कधी कुठल्या महाराजाचे कीर्तन वगैरे असले ना, कोणी जात नाही। इनफॅक्ट मधलाच एक किस्सा आहे, मला माझी एक मैत्रीण म्हणाली होती की तू सारखं ते देवन धर्मन संतन पंत करत बसतो, त्यामुळे तुझ्या कोण जवळ येत नाही म्हटली। मला थोडंसं त्या गोष्टीचं ऑड वाटलं, पण नंतर विचार केला की आता करणार तरी काय, कारण हे जे अमृत आहे हे आपल्याला कळत नाहीये। संताची संगती मनो मार्गगती, पण ह्या गोष्टी आपल्याला कळत नाहीत आणि आपण कधी कळवून घेतही नाही, कारण कळण्यासाठी संगत महत्त्वाची असते। जर आपण सगळ्या चुकीच्या संगतीमध्ये असू ना, तर देव जरी आला ना तरी आपण त्याला हाकलून नव्हतं हे चल निघ। आपण घडत का नाहीत? बदलण्यासाठी आपल्याला कळालं पाहिजे। पण कसं असतं माहिती आहे का, आपल्याला कळतंय हा आपल्याला सगळ्यात मोठा भ्रम असतो, खूप मोठा भ्रम असतो। त्या अमृतापासून आपण वंचित आहोत, त्या गोष्टीपासून आपण हजारो कोस दूर आहोत। आपल्याला त्या गोष्टीचा जरा सुद्धा गंध नाही, त्याचा आपल्याला जरा सुद्धा वाईट नाही वाटत। आणि जे पण मार्ग आहेत ना, ते आपल्याला दुःखाकडे घेऊन जातात। जोपर्यंत आपल्या शरीरामध्ये ऊर्जा आहे, जोपर्यंत आपल्या शरीरामध्ये बळ आहे ना, तोपर्यंत आपण सर्वाइव्ह करू शकतो त्या मार्गावरती। पण संत सांगतात हे शरीर 5 तत्वांपासून बनलेलं आहे, नाशवंत देह आहे हा, एक ना एक दिवस त्याला सोडायचंय। एखादं फूल जोपर्यंत सुगंध देतं ना, तोपर्यंत त्याची व्हॅल्यू असते। जेव्हा ते सुगंध देणं बंद करतं ना, त्याला कुणी जवळ नाही करत। आपल्या आयुष्यात पण तसंच असतं। जोपर्यंत आपल्या शरीरामध्ये ऊर्जा आहे, बळ आहे, जोपर्यंत आपण सगळ्या गोष्टी करतो ना, तोपर्यंत लोक आपल्या जवळ असतात। ज्या दिवशी आपल्यामधला तो परिमळ निघून जातो, मग हळूहळू लोक आपल्याला लांब करायला लागतात, पण हे आपल्या लक्षात येत नाही। आता काय करायचंय बघू तवाच्या तवा, पण नंतर कोण काही उपयोगच नसतो। आयुष्याचा खरा आनंद कुठं आहे माहिती आहे का? संतांच्या विचारामध्ये। पण आपण संतांच्या कधी जवळ जातच नाही, आपण संतांना कधी जवळ करतच नाही। आपण भजन कीर्तन ह्या गोष्टींना मागासल्या दृष्टीने बघतो, पण त्या गोष्टीमधल्या ॲक्च्युअलमध्ये ज्यावेळेस आपल्याला व्हॅल्यू कळायला लागते ना, मग तिथून आपल्या आयुष्यामध्ये आनंदाकडे वाटचाल सुरू होत असते। नाहीतर आपल्या आयुष्यामध्ये काही जरी गोष्टी भेटल्या, आपल्याला संपूर्ण ब्रह्मांड जरी मिळालं ना, तरी आपण सुखी नाही होऊ शकत, कारण त्या गोष्टीचा आनंद हा टेम्पररी आहे। या गोष्टीबद्दल मी अगोदर पण बोललेलो आहे बऱ्याचदा, पण ह्या गोष्टी आपल्याला कळत नाहीत। आपण किती जरी पुस्तकं वाचली, किती जरी टॉप केलो, काही जरी केलं ना, आपल्याला ह्या गोष्टी नाहीत कळत आणि कळल्याशिवाय सुरुवात होत नाही। त्यामुळे कळणं हे खूप महत्त्वाचं असतं आयुष्यामध्ये। आपण आपल्याच तोऱ्यामध्ये असतो, स्वतःला खूप 30 मार्कांत समजत असतो, आय नो एव्हरीथिंग। आयुष्यामध्ये आत्मविश्वास असणं चांगली गोष्ट आहे, पण आपल्याला दृष्टी नसणं त्याच्या इतका मूर्खपणा दुसरा कुठलाच नाही आहे। आपण कुणाची पूजा करतो त्यावर आपली अक्कल आधारित असते, पण आपल्याला कळतच नाही। आपण सगळ्या चुकीच्या लोकांमध्ये आपलं संपूर्ण आयुष्य घालवतो आणि परत ह्या गोष्टी कळून काय उपयोग नाही, कारण कसं असतं माहिती आहे का, आयुष्यभर आपण ह्या गोष्टींना दुर्लक्ष केलेलं असतं आणि ज्यावेळेस आपल्याजवळ कोणीच राहत नाही शेवटला, मग आपण इकडे यायला लागतो। मग त्या गोष्टी डोक्यात शिरत नाहीत, कारण ऑलरेडी सगळ्या गोष्टी डोक्यात भरून पूर्ण लोक करप्ट झालेलं असतं। मग ते आपल्या स्वतःच्या समाधानासाठी मग उगा हेलपाटी मारायचे, पण त्यांनी काय होत नसतं। आयुष्यामध्ये भरपूर शिकावं, भरपूर पुढे जावं, भरपूर कर्म करावं, भरपूर मोठं व्हावं, ह्या गोष्टी चालूच आहेत आपल्या आयुष्यामध्ये। पण ह्या गोष्टी करत असताना आपल्याला ह्या देखील गोष्टी माहीत असणं खूप महत्त्वाचं आहे, खूप महत्त्वाचं आहे। पण आपण इकडे जातच नाही। न जाण्यापाठीमागं ना एकच गोष्ट असते, ती म्हणजे संगत। आपण चांगल्या संगतीत जात नाही, त्यामुळे आपल्याला ह्या गोष्टीची व्हॅल्यू नाही कळत। काय तो आनंद असतो, काय त्या शब्दांमध्ये, काय त्या वचनांमध्ये ताकद आहे, कधी कळणार आपल्याला? आपल्या आयुष्यामध्ये वृत्ती बदलणारे लोक भेटले पाहिजेत, ना की आपल्याला बिघडवणारे। पण आपण ह्या गोष्टीचा सर्रास विचार नाही करत।
कधीच नाही करत. कसं असतं माहिती का, आयुष्यामध्ये आपल्याला सगळं जरी भेटलं, सगळी दुनिया जरी आपल्या हातात असली ना, पण जर आपल्याजवळ संत नसले ना, आपण बेकारी आहोत. कारण त्या पैशांचा कधी उपयोग होतच नाही आपल्याला. श्रीमंती काय असते संतांजवळ गेल्यावर कळतं. माणूस आतून मोठा व्हायला लागतो. अनुरेणो या थोकडा तुका आकाशा एवढा. उगाच नाही आहेत शब्द, पण ह्या गोष्टी आपल्याला कळाल्या पाहिजेत. देवाला सुद्धा संतांचं व्यसन जडलं होतं. तो एक अभंग नाही का, या सुखाकारणे देव वेडावला, वैकुंठ सोडून संत सदनी राहील. त्यामुळे देव सुद्धा संतांना भेटण्यासाठी, संतांजवळ जाण्यासाठी वेडा झाला होता. पण ह्या गोष्टी आपल्याला कळत नाहीत. त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये आपलं कल्याण होत नाही, आपण पुढे जात नाही. त्यामुळे होता होईल तेवढ्या ह्या गोष्टींचा विचार करता आला पाहिजे. आपल्याला ज्या गोष्टी कळत नाहीत ना, त्या गोष्टी कळाल्या पाहिजेत. त्या कळवून घेण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. आपल्याकडे एवढा मोठा टाईम असतो, पण आपण फालतू घालवतो. पण जर त्याला आपण ह्या गोष्टी जाणून घेण्यासाठी युटिलाइज केलं ना, तर आपलं आयुष्य वाया नाही जाणार. आय होप की आज माझ्याकडून तुम्हाला बऱ्यापैकी ऐकायला मिळालं असेल. जर गोष्टी आवडल्या असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करू शकता. जर चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर करू शकता. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. गॉड ब्लेस यू. बाय.